तर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे आणि परळी बंदची यानंतर हाक देण्यात आली आहे। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर त्याच्या समर्थकांकडून परळीत बंद करण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली। वाल्मिक कराडच्या आईनं मग ठिय्या आंदोलन केलं। तर सोनावणे क्षीरसागर धस कराडला अडकवतायत असा आरोप समर्थकांनी केलाय। बीडमध्ये एसटीवर ही दगडफेक करण्यात आली तर परळी ते कवडगाव कानडी बसची काचही फोडली गेलेली आहे। शहर जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। आपण पुढचं जे बाजारपेठ आहे, मार्केट आहे, ते या ठिकाणी पाहतोय की परळी शहरामध्ये हे सगळं जे मार्केट होतं ते बंद करण्यात आलेलं आहे। वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या ठिकाणी या सगळ्या समर्थकांनी बाजारपेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना मार्केट बंद करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर हे जे बाजारपेठ जी आहे ते बंद झाली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। चारही बाजूला सगळी दुकानं बंद झाल्यामुळे परळी शहरामध्ये शुकशुकाट सध्या पाहायला मिळत असल्याचं सुद्धा चित्र आपण पाहतोय। परळी शहर पोलीस ठाण्यासमोर जमलेले वाल्मिक कराड यांचे जे काही समर्थक होते ते परळी शहरामध्ये जाऊन त्यांनी व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद करायला सांगितलं। त्यानंतर पटापट ही सगळी जी शटर आहे ते खाली करण्यात आली आणि पूर्ण व्यापारपेठ बाजारपेठ जी आहे ती या ठिकाणी बंद झालेली आहे।